नमस्कार मित्रांनो. तर मालिकेच्या 6 मेच्या एपिसोडमध्ये छान ट्विस्ट बघायला मिळतोय. आणि ट्विस्ट असं असणार आहे की सावली अबीरच्या मित्रांना भेटून कोणाकोणाला गाण्याची आवड आहे हे जाणून घेते आणि त्या सगळ्यांच्या पालकांना कन्व्हिन्स करायचं ठरवते. अबीरच्या एका मित्राची आई तर सावलीचं नाव ऐकून सावलीला भेटायला चक्क जगन्नाथच्या घरी येते. ती सावलीला म्हणते, तुम्ही सावली ना, सावली मेंदळे, मी तुमची खूप मोठी फॅन आहे. अहो, मला तुम्हाला कधीपासून भेटायचं होतं. मधली 8 वर्ष तुमचा काही पत्ताच नव्हता. पण आता जसं मला कळलं की तुम्ही मुलांना गाणं शिकवणार आहात, तसं मी खूप खुश झाले आणि मी तेव्हाच ठरवलं की माझा मुलगा गाणं शिकणार तर तुमच्याकडेच. थँक्यू सो मच मॅम, तुम्ही क्लास घेताय. आता मग आमच्या मुलाला अजिबात टेन्शन नाही आहे कसलंच. आता तुम्ही शिकवताय म्हटल्यावरती तो परफेक्टच शिकणार. अबीर विचारतो, तुम्ही आत्ता काय म्हणालात की माझ्या आईला तुम्हाला भेटायचं होतं का? माझी आई अशी कोण आहे? मोठी ॲक्ट्रेस वगैरे आहे का खूप फेमस सेलिब्रिटी आहे? ती बाई म्हणते, बाळा, तुझी आई सेलिब्रिटीपेक्षा काही कमी नाही आहे. तुझी आई खूप मोठी गायिका आहे. तुझ्या आईने खूप गाणी गायलेली आहेत, तुला माहिती आहे का? अबीरला खूप प्रश्न पडतात. आपली आई एवढी मोठी सेलिब्रिटी आहे आणि आपल्याला काही माहितीच नाही. तो जगन्नाथ आणि सावलीकडे बघतो. सावली, जगन्नाथ यांना प्रश्न पडतो की आता अबीरच्या प्रश्नांची काय उत्तरं द्यायची. तर इथे अमृता, ओवी सावलीला भेटायला गुरुकुलामध्ये जायला निघतात. आता अमृता, सावली यांची भेट कशी होते ते बघणंही तेवढंच इंटरेस्टिंग असणार आहे. तर ह्या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात पाहू. तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळतंय की ओवी मोनिकाच्या भीतीने जेवायला नकार देते. ती मोठमोठ्याने किंचाळत असते. सारंग ओवीला रूममध्ये घेऊन येतो आणि तिला विचारतो, ओवी बाळा, काय झालं? तू काय एवढी किंचाळलीस खाली? का घाबरलीस तू? ओवी म्हणते, बाबा, मला खूप भीती वाटते. सारंग विचारतो, काय झालंय? तुला कसली भीती वाटते? तू काही लपवतेस का? कोणी काही बोललं आहे का तुला? तुला काही सांगायचं आहे का मला? ओवीला मोनिका आठवते. मोनिकाचं बोलणं आठवतं. पण सारंगच्या भीतीने, सारंगचा जीव जाईल या भीतीने ती काहीच सांगत नाही. सारंगला ओवीचं खूप टेन्शन आलेलं असतं. अमृता ओवीसाठी जेवण घेऊन येते. सारंग ओवीला भरवत असतो, पण ओवी जेवायला नकार देते. ओवी अंगावर पांघरून घेऊन झोपून जाते. सारंग अमृताला विचारतो, वहिनी, हिला अचानक काय झाले? अमृता म्हणते, सारंग, अरे ती खूप लहान आहे अजून. तिला तिच्या मनातली भीती शब्दात मांडता येत नाही आहे, त्यामुळे तिची तशी अवस्था झाली. पण सारंग, मला वाटतंय की या सगळ्यावरती एकच उपाय आहे. तिला तू एक आई घेऊन ये. तिला तिच्या आईची गरज आहे, तिच्यासोबत असणारी आई. सारंग, तिला आई मिळाली ना तर सगळं ठीक होईल. सारंगला सावलीची आठवण येते. सावलीशिवाय दुसरी कुठलीही मुलगी आपल्या आयुष्यामध्ये नको असं त्याला वाटत असतं. तर इथे मोनिका थोड्या वेळाने आपल्या रूममध्ये येते. राजकुमार म्हणतो, मोनिका, तू जरा अति करतेस आजकाल. अगं, तुझं वागणं, बोलणं घरच्यांच्या डोळ्यात यायला लागले. जरा नीट वाग. मोनिका विचारते, काय मी काय केलंय आणि मी कशाला कोणाच्या डोळ्यात येईल? राजकुमार म्हणतो, मोनिका, तू एवढी पण साधी भोळी नाही आहे. अगं, डायनिंग टेबलवरती तुझं काय चालू होतं मी बघितलंय. इतरांना कळलं नसेल, पण मला कळले. का त्या ओवीला घाबरवतेस तू? ओवी थरथर कापत होती. हे सगळं करून काय मिळणार आहे तुला? मोनिका म्हणते, काही साध्य होणार आहे की नाही ते नाही माहिती, पण त्या ओवीला त्रास दिला ना की मला खूप छान वाटतं. सुकून फील होतो मला. राजकुमार म्हणतो, तू जे वागतेस ना ते चुकून जरी सारंगला कळलं तर तुझी कशी वाट लागेल याचा जरा विचार कर. मोनिका म्हणते, मी त्या सारंगला कधी घाबरत नव्हते आणि घाबरणार सुद्धा नाही. आणि डोंट वरी, ती बावट ओवी माझ्याबद्दल सारंगला कधीच काहीच सांगणार नाही. मी त्या ओवीची अशी नस दाबून ठेवली ना की ती माझ्या परमिशनशिवाय श्वाससुद्धा घेऊ शकत नाही. राजकुमार विचारतो, हे अजून किती दिवस चालणार आहे सगळं? मोनिका म्हणते, जोपर्यंत ती बावट मुलगी या घरातून बाहेर पडत नाही ना तोपर्यंत. या घरामध्ये जोपर्यंत ती आहे ना तोपर्यंत तिचा इतका जाच करणार की ती कंटाळून हे घर सोडून कायमची दूर निघून जाईल. आणि एकदा का ती मुलगी इथून गेली की सारंग या घरामध्ये कम्प्लिटली एकटा पडेल. आणि राजकुमार, माझ्या कामामध्ये अजिबात लुडबुड करू नकोस. मी जेव्हा खेळ खेळते ना तो एकदम व्यवस्थित खेळते. आणि उगीच खोटी काळजी दाखवून मला अक्कल शिकवू नकोस. स्वतःचं काय आहे ना ते स्वतःचं बघ.
माझ्या कामांमध्ये नाक खुपसायचं नाही. राजकुमार ठीक आहे म्हणतो. मोनिकाला कसा अद्दल घडवायची, कशी धडा शिकवायचं हे त्याला चांगलंच माहिती असतं. तर इथे सावली अबीर ज्या मुलांसोबत खेळतोय त्यांच्याकडे येते आणि त्या सगळ्या मुलांशी बोलते आणि कोणाकोणाला गाण्याची आवड आहे हे जाणून घेते. आणि सावली ज्या ज्या मुलांना गाणं आवडतंय त्या मुलांना गुरुकुलमध्ये ॲडमिशन घ्यायला सांगते. तर इथे सारंग ओवीच्या काळजीने तिच्याजवळ बसलेला असतो. ओवी जशी उठते तसं सारंग तिला प्रश्न विचारतो. सारंग विचारतो की बाळा, तुला या घरात कोणी त्रास देतं का, कोणी काही बोलतं का? ओवी मोनिकाच्या भीतीने काहीच सांगत नाही. सारंग म्हणतो, बाळा, तुला जे हवं आहे ना ते माझ्याकडे माग, मी तुला सगळं देईन, पण फक्त गाण्याचा हट्ट करू नकोस. आज दिवसभर मी तुझ्यासोबत आहे, आज कामाला सुट्टी, तू म्हणशील ते मी सगळं करणार. ओवी म्हणते, चालेल, आजचा सगळा प्लॅन माझा, मी सांगेल तसं करायचं. सारंग ठीक आहे म्हणतो. तर इथेच सावली छान आवरून गडबडीने बाहेर निघालेली असते. जगन्नाथ विचारतो, सावली, अगं अशी कुठे निघाली आहेस तू घाई गडबडीने? सावली म्हणते, अबीर ज्या मुलांसोबत खेळतो ना त्या मुलांशी मी बोलले आणि ते सगळेजण गाणं शिकण्यासाठी तयार झालेले आहेत आणि त्या मुलांच्या पालकांशी बोलायलाच मी निघाले. सावलीच्या कामाची ओढ बघून जगन्नाथला चांगलं वाटतं. तर इथे तिलोत्तमा, राजकुमार आणि मोनिका ऑफिसला आलेले असतात. एक क्लायंट तिथे येतो आणि त्यांना तिलोत्तमाच्या एका प्रोडक्टमध्ये इन्व्हेस्ट करायचं असतं. तिलोत्तमा हे सगळं पॉसिबल नाही म्हणून सांगते. तो माणूस म्हणतो, सावली हर्बल प्रोडक्ट आहेत ना ते बंद झालेले आहेत, मला ते पुन्हा एकदा चालू करायचे आहेत, म्हणून मला तुमची मदत हवी आहे आणि तुम्ही मला फक्त परमिशन द्या. राजकुमार सावलीच्या नावावरती दुसरं प्रोडक्ट ऐकून एकदम घाबरतो. तर इथे सावली अबीरच्या मित्रांच्या आईवडिलांना भेटते आणि त्यांना कन्व्हिन्स करत असते. त्यांच्या लहान मुलांना गुरुकुलामध्ये ॲडमिशन घ्या म्हणून कन्व्हिन्स करते. सावलीच्या या छोट्या छोट्या प्रयत्नांना यश येतं आणि गुरुकुलामधले ॲडमिशन वाढतात. सावली खूप खुश होते आणि आपला हा भाग इथेच संपतो.